अनुराधा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते, ज्याचं नाव आहे मराठी आई अनुराधा। आज आपण दिवसाची सुरुवात करूया देवपूजाने। चला तर मग आपण करूया पहिले देवपूजा। इथे आपण देवाचे फोटो सगळे पुसून घेऊयात। आता आपण देवाच्या भांड्यांची मांडणी करून घेऊयात। मी हे देवाचे भांडे सगळे स्वच्छ करून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही माझ्या देवाची मांडणी झालेली आहे। देवघर किती सुंदर दिसतंय ते, आणि देवा पण किती छान दिसतात। आपण आता देवाला चंदन लावून घेऊया। आता आपली देवपूजा झालेली आहे। बघा देवघर आणि देव किती प्रसन्न वाटते ते। पूजा झाल्यावर सगळं मन आणि आपलं सगळं घर प्रसन्न होते। आता आपला बायकांचं एक महत्त्वाचं काम म्हणजे आपण आता करूया स्वयंपाक। चला आजच्या जेवणात काय आहे ते बघूया। आता आपण आवरून घेऊया आपला स्वयंपाक। आताच आपली देवपूजा करून झालेली आहे। आता आपण स्वयंपाक करूया। मी स्वयंपाकात आज साधी अशी भाजी, तेंडुळ्याची भाजी करते आहे। मी इथे तेंडुळे चिरून घेत आहे आणि एका साईडने मी वरण भाताचा कुकर लावून दिलेला आहे। पटापटा आपण तेंडुळे चिरून घेऊया। आता मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर। तर बघा आता माझं काय काय झालं आहे ते। इथे मी वरण भाताचा कुकर झाला आहे, वरण गरम करायला ठेवला आहे आणि आता मी भाजी फोडणी घातली आहे। गॅसवर कढई ठेवून दिली आहे आणि गॅसवर तेल टाकायला ठेवलं आहे। आज आपण आता साधी भाजी बनवणार आहे तेंडुळ्याची। त्याच्यासाठी आपण तेंडुळे चिरून घेतले आहे स्वच्छ पाण्याने धुवून। कांदा, टोमॅटो, हिरवी कोथिंबीर आणि धने जिऱ्याचं कूट, धने, राई, तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि थोडंसं आपण बेसनाचा वापर करणार आहे। चला आता आपण भाजीला फोडणी देऊया। तेल तापलेलं आहे, आपण इथे टाकूया राई, जिरे, कांदा, कांद्यावर आपण टाकूया मीठ, जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जातो।
हळद, तिखट चवीनुसार तिखट आणि धने जिऱ्याचा फोडणी. आपली इथे आता भाजी फोडणी घालून झालेली आहे. तिला आता वाफेवर होऊ देऊ. आणि एका साईडने इथे आपलं वरण पण उकळीला आलेलं आहे आणि आपण इथे कणिक पण भिजवून ठेवलेली आहे. आपण आता करूया पटापट गरमागरम फुलके. आता आपण घेऊया पटापट फुलके. मी पहिली पोळी नेहमी हे गाईसाठीच करते, तर आपण एक छोटीशी पोळी आधी लाटून घेऊया गाईसाठी. एका साईडने आपली इथे भाजी होती आहे. बघूया आपण तवा गरम झाला का आता. हो, तवा चांगला गरम झालेला आहे. पण आता दुसरी पोळी लाटून घेऊया. भाजीवरच्या झाकणाला पाणी गरम झालेलं आहे आणि भाजीला वाफ आली आहे. हे पाणी आपण थोडंसं भाजीत सोडूया आणि हलवून घेऊया. भाजी शिजत आलेली आहे. आता आपण याच्यात थोडंसं अगदी बेसन टाकूया, त्याच्याकडून भाजीची टेस्ट अजून चांगली लागते. ते थोडा वेळ परत सोडूया. आपला गरमागरम फुलके पण करणं सुरू आहे. आजचं आपलं साधं असं जेवण तयार आहे. बघू शकता आजच्या जेवणात काय आहे. पोळी, भात, भाजी आणि वरण. तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि कमेंट्स करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.